गाईज. तर आमचा एक ब्लॉग आता तुम्ही पाहिलाच असेल, नाही पाहिलं तर बघा. आणि आता आम्ही निघलोय की भीमाशंकरच्या रोडला. फुलं बघा तुम्ही, ब्युटी ब्युटीफुल. कसलाय रस्ता. तर एनिवेज आता आम्ही निघलो आहे भीमाशंकरला जायला. आता आम्ही वळणंदर रोडवर आहे ऑलमोस्ट आम्ही. आणि आज खूप गर्दी दिसते, तरी आज शनिवार आहे. म्हटलं की रविवारची लय गर्दी असेल कशाला, म्हणून आम्ही शनिवारचं निघलो. तरी गर्दी भरपूर आहे. आता पोटोबा पण आमचा फुल आहे. काकाने तर 2 चहा पिलेला आहे, त्यामुळे काकाचं काही टेन्शन नाही. आता आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या रोडमध्ये आहे. तर भेटूया आपण पोचल्यावर तिथे. तोपर्यंत ही वळणे बघा, किती वळणांचा रोड आहे. आणि हे डोंगर बघा राव तुम्ही, डोंगर किती भारी आहे. मकेवाले, तुला आता मका खायचा आहे का? ओह गॉड, हा खरंच इथं खरंच वॉटरफॉल आहे. आणि आता काचेच्या आतून तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण माझं तोंड बघा. सॉरी. तर हे आहे डिंबे धरण. आणि या धरणाखाली गाव आहे, म्हणजे ते बुडलं नाही तर ते खाली गेलं आणि मग हे धरण बांधलेलं आहे. आणि हे तुम्हाला इकडे येल्लो दिसत असेल तर तीच फुलं आहेत ती मगाशीची. तुम्ही बघू शकता कसलं विशाल धरण आहे. आणि वेदू इथं एस्थेटिक फोटो काढायला अडकलेला आहे. तर बघा, चलो भेटूया आता पुढं आपण. चला, तुम्हाला धरण दाखवलं, आता परत गाडीत बसतो आणि निघतो. चालू केलं का? काय चालू केलंय? ब्लॉग. गाडी बघ, इनोवा गेली बघा, आमची जुनी गाडी अशी होती. जुनी आता नवीन घ्यायची. बघ ना, ते काय मस्त झालं सगळं. रस्ता जरा खराबच झालाय, पण आता रस्त्याचं नो कमेंट. रस्त्यावर काय आहे? पपई स्टॉल. चिनुताई, इथल्या गायांचं दूध छान असतं ना हो, म्हणतात. कारण इथल्या गाया हायब्रिड काही खात नाही. इलायती गावात खात नाही, त्या गावठी जंगली गवत खातात या. त्यामुळे त्याला ते दूध इतकं टेस्टी असतं. हे बघ ना, काय मस्त आहे इथं. हे सगळं नित्यानं. वा, हॉटेल पण बघ काय हड्डी. लेवल एस्प्रेसो आपल्याला ओव्हरटेक करते. कसं बरं? एस्प्रेसो हा लेवल नसताना पण जाऊ दे, करू दे. आपण निमंत चाललेले. मंदिर बघ ना, काय छान आहे. बघ ना, कोणतं आहे? आश्रम आहे कोणता? इथं टर्न किती जागेवर होतं. आणि बघा, आश्रम सगळं मस्त पैकी चालू आहे. कसा आहे रस्ता? आता आहे ना, आम्ही जाऊ. कधी पोचतोय काय माहिती. ऑलमोस्ट आता पोचलोच आहे जवळ बऱ्यापैकी. नाही, अजून एक 20 किलोमीटर असणार. तळेघर, अजून तळेघर का तळेघर. जागेवर टर्न बघा कसं खतरनाक. फॉर्च्युनर चव्हाण बसवलंय माग ना. गाड्यांनाच कॉम्प्लिमेंट आहे. तू एवढंच कामाचं आहे. बघा टर्न, इथं घेर पडला, इथं क्लच, ब्रेक. हे ॲबनॉर्मल लोक कशी जी घाबरतात. हे बघा, आता ही मला नाही माहिती पार्किंग लाईट का चालू आहे का पार्किंग. ट्रक थांबलेला होता ना. अच्छा, याचा काय विषय आहे याचा? त्याला जाऊ देत. हा, मग त्याला कोणी धरले? ट्रक जरा ट्रकचा प्रॉब्लेम बघा. याला जाऊ दे बरं पुढे. लॉर्ड आल्टो नाही, लॉर्ड एक्सप्रेसो. लॉर्ड एक्सप्रेसो नाही, पुढून होती रे.
चला मग भेटूयात नंतर. मी झोप काढते जरा. सॉरी. लोक पुणे जिल्ह्यावरून कास पठारला जातात का तर त्यांना व्ह्यू पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायची असतात. तर इकडे बघा तुम्ही, हे झूम कर नाही. बघा इथं किती म्हणजे नाही का, ही किती प्रकारची फुलं आहेत मला मोजून दाखवा. कलरवर जाऊ नका, याच्यात खूप व्हरायटी आहेत आतल्यात. वर इथं तांदूळ, हे ढग, हे इतकं सुंदर वातावरण. खरं भीमाशंकरला पण एक वेगळ्याच प्रकारचं हेवन आहे बघा. त्याच्यात खूप व्हरायटीज आहेत त्या फुलांमध्ये. अशी दिसत नाहीये पण अशी लांबून म्हणजे कॅमेऱ्यात नसतील कॅप्चर होत पण लांबून दिसतात. हे पर्पल कलरचे आहेत, हे कोंबडा, परत हे येलो कलरचे, व्हाईट, पिंक, छोटे छोटे असे एवढे एवढे पण फ्लावर्स आहेत. इकडून बघ ना, इकडून हे बघा. वाव, हे बघा. काय जाता तुम्ही कास पठारला, इथं देवाच्या पाया पण पडा आणि इथं पण या. इथं तुम्हाला कोण म्हणणार आहे निसर्गात फोटो नको काढायला. तिकडे पण जा असं नाही, पण इथं पण सुंदर की बाबा वेगवेगळे व्हरायटीज आहेत. आणि किती सुंदर वाटते, छोटे छोटे फुलं आणि ते असं नाही का डोळ्याला पण इतकं भारी वाटतं ना बघायला. छोटंसं पॉन्ड, त्यात पाणी, बाजूनी अशी हिरवं हिरवं. चला आता आम्ही पोचले ऑलमोस्ट. आता 2 किलोमीटरच राहिले, आता पोचले बघा. बाय बाय. 5 मिनिटात आता आपल्याला मंदिर दिसेल भोले बाबांचं. तर भेटूया तिथं. आमचं आता एंट्री मिळालेली आहे आम्हाला. खाली मंदिराकडे चाललेलो आहे आम्ही. हे इकडून हे काय इकडून लोक चालले दिसन पुढं आहे. हे अपंगांसाठी किंवा हे फॉरेस्टचा रस्ता आहे ॲक्च्युलीमध्ये. इकडून गाड्या सोडत नाही आहेत कोणत्या. जाऊ समोरच दिसतंय हे इकडे दाखव. पोलीस पण आहे तिकडे. हे समोरच त्या मंदिराचाच आहे. एकच मिनिट. हां, ते बघा मंदिर. मंदिर कुठे ठीक आहे. हे काय हे मंदिर आहे समोरच. समोरच मंदिर आहे. बघून आपल्याला गाडी कुठं लावून द्यायची आपल्याला बघू. इथून आहे कुठून तरी त्या पिकअपच्या इथूनच जायचं. तिथंच गाडी लावायची. बरोबर. तू काही हां बस हे मला तिथं. चला मंदिरात दर्शनाला भेटू. कसं होतं दर्शन बघू. सगळे फोटो काढतात. पहिला आम्हाला पायऱ्या बघून ना टेन्शनच आलं होतं की कसं जाणार, परत कसं येणार. आणि त्या पायऱ्या 2 साईडनी होत्या. पण नंतर पाहिलं की ते तिथं काका वगैरे असतात, तिथं हेल्प करायला येतात. ते पेड घेतात पण आपल्याला न्यायचं आणि आणायचं काम करू शकतात ते पायऱ्यांनी, म्हणजे हेल्प करतात. काही नाही प्रॉब्लेम, इथे काढतात फोटो. नमस्कार. अशा पद्धतीने आमचं आज खूप छान दर्शन झालं. भीमाशंकर मंदिराचा आपल्या इंडियाच्या बाबतीत त्यांना ही एक गोष्ट खूप चांगली आहे की हँडिकॅप लोकांना डायरेक्ट VIP पास भेटून जातं. आणि त्याच्यासाठी आपल्याला हँडिकॅपचं लायसन्स लागतं. आपल्याला डायरेक्ट गाभाऱ्यात एंट्री भेटते, VIP भेटते आणि आपण तिथे डायरेक्ट जाऊ शकतो दर्शनाला.
फायनली आमचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर प्रकारे. तर आता आम्ही निघले परतीच्या वाटेला. आणि आजचं दर्शन काकाचं पूर्ण झालं, त्यामागे त्या दोन्ही काकांचा खूप मोठा हात होता. आणि खरं त्यांना मनापासून थँक्यू. आम्ही त्यांना तिथे पण थँक्यू बोललो. आणि जर मनातून श्रद्धा असेल ना तर माणूस काहीही करू शकतं. याचं खूप मोठं उदाहरण झालं हे आजचं. आणि तो म्हणजे तुम्ही म्हणत असताना की बाबा कशाला आता नाही का रिस्क घ्यायची वगैरे, पण मनातून जर इच्छा असेल ना तर ते होतं आणि आपण करतो. हे स्टेअर इथून म्हणजे मंदिराच्या दर्शनाला जाताना पायी एक आहे बारी लागली इथून. हे वरपर्यंत बघ, इथून एंट्री. हे तर आठवलं का मी त्या कपलचा फोटो काढला होता. कुठे हे नाही, अरे मी काढला होता. हे नाही मी त्या हा हा. अशा तऱ्हेने आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे बघा. आता आम्ही चाललेलो आहे परत आमच्या घरी. सगळं पार्किंगमुळे सगळं बंद केलेलं आहे. इकडे सगळे वॉकिंग किंवा त्यांच्या प्रायव्हेट गाड्या आहेत. आमची व्हीलचेअर असल्यामुळं त्यामुळं आमची गाडी सोडली होती खाली. पूर्ण मंदिरापर्यंत गेलो होतो. आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. परतीच्या प्रवासात हे काका भेटले आम्हाला मध्ये. त्यांना लिफ्ट दिली आम्ही त्यांच्या पार्किंगपर्यंत. आणि आम्हाला वाटलं आज सुट्टी असेल, पण सुट्टी म्हणजे ऑफिशियल दिवस आहे त्यामुळे गर्दी नसेल, पण आज गर्दी होती. पार्किंग एक नंबर बघा. बंद आहे हे पार्किंग नंबर 1, हे पुढचं 2. काकांना 2ला उतरायचं. तर मग तेव्हा गर्दी भेटली आज आम्हाला. जाऊ देत, पण छान झालं दर्शन. नेक्स्ट टाइम परत आलो तर ऑफिशियल डे आणि आज काहीतरी प्रदोष दिवस होता, बरोबर ना, त्यामुळे गर्दी खूप. तर आता आम्ही जेवायला थांबलोय. काकीने घरून डबा पण दिला होता आणि आम्ही भाजी पण घेतली व्हेज मराठा. तर काका त्यात कढीपत्ते बघतोय नीट, नक्की कढीपत्ताच आहे का. जेवायला तर आता आम्ही निघलोय परतीच्या वाटेला. तर निघलोय आता परत. आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या रोड मध्ये आलेलो आहे. काका कसं वाटलं आज एवढं लांब तुला गाडी चालू? कसं वाटलं तुला आज एवढं लांब गाडी चालू? मी चालवतो लांब. गाडी चालवायचं काही नाही. कुठं लांब लांब नव्हतं जास्त काही. पण मजा आली ना. मजा आली. तुम्ही दोघं असल्यामुळे निघाल्यामुळे कान दुखायला लागले आहेत. बाकी काही नाही झालं. अजून थोड्या वेळात कानातून त्यांना नाही माहिती रक्त यायला सुरुवात होती. अजून थोड्या वेळात नाही, एवढं पण ठिकाणं नाही घातलं. आम्ही शांत होतो. म्हणजे वेदू लय मी तर बोलत नाही, मला जास्त बोलायला आवडत. माझ्या कानात हा अंतर कमी असल्यामुळे इथूनच रक्त यायला लागले. आता आम्ही इकडे जाणार आहे. तुम्हाला दिसत असेल हे डिंबे धरण. आम्ही तिकडे जाणार आहे थोडंसं क्लोज, तुम्हाला दाखवायला की ते नक्की किती मोठं धरण आहे. तर आपण तिथं गेल्यावर भेटूया. तोपर्यंत मी फोटो काढते 2-3 तरी. तर आता आम्ही आलोय डिंबे धरणाच्या इकडं. तर तुम्हाला डिंबे धरणाचं नाव हुतात्मा बाबूगेनू जलाशय. ठीक आहे. या धरणाचं नाव माळुंगे पडवळच्या आपल्या बाबूगेनूच्या नावावरून या जलाशयाला नाव दिलेलं आहे, बाबूगेनू जलाशय. अच्छा, असं इथं कुठेतरी बोर्ड आहे बघा. तुम्हाला दिसत असतील ते दरवाजे, ते सगळे खोलले होते त्या दिवशी. आज पाऊस जास्त झाला होता त्यावेळेस, अतिवृष्टीमुळे. हे बघा, सॉरी, इकडे बघा. असं नाही करायचं. आता आम्ही टर्न घेतोय धरणाकडे. बघा राव काय व्ह्यू आहे तो. कसलं सुंदर वाटतंय ना.
आता आम्ही आलोय त्या ब्रिजवर. आता बघा, एकदा आम्ही इथं आलेलो पण आहे ना काका लहान होते तेव्हा. स्विमिंगला. लहान होते त्यावेळेस. मी लहान होते त्यावेळेस, आता मी मोठे झुंपून झाले. दाखवते मस्त. हे सगळे दरवाजे ओपन केले होते आणि हा पूल पण गेला होता म्हणतात पाण्यामध्ये, इतकं पाणी वाढलं होतं तिथं. तर हे आहे डिंबे धरण आणि आम्ही डिंबे धरणला आलो होतो. बघा किती सुंदर आहे. याला टोटल 5 दरवाजे आहेत. ते पूर्ण उघडले होते आणि ते तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये जे चान्स दाखवलं होतं ना, ते सगळं पाण्याखाली गेलं होतं. आणि हे त्याचा प्रॉपर व्ह्यू आणि हे सॉर्ट ऑफ